8वी नागरिकशास्त्र घटक 2 भारताची संसद। आज आपण नागरिकशास्त्र घटक 2 भारताची संसद तर भारताची संसद कशी आहे त्या भारताच्या संसदेविषयी आज आपण माहिती अभ्यासूया। तर बालमित्रांनो, ही पहा आपल्या संसदेची इमारत आहे। या ठिकाणी आपली संसद भवन म्हणजेच नवी दिल्ली या ठिकाणी ही भारतीय संसदेची इमारत आहे। तर संसदीय शासन पद्धतीत संसद महत्त्वाची असते। पहा, संसदीय शासन पद्धतीत संसद महत्त्वाची असते हे आपण पाहिले। प्रस्तुत पाठात भारताच्या संसदेचा विचार करायचा आहे। या ठिकाणी या पाठामध्ये आपल्याला भारताच्या संसदेचा विचार करायचा आहे। भारताच्या संसदेची निर्मिती संविधानाने केलेली आहे। पहा, आपल्या संसदेची निर्मिती संविधानाने केलेली आहे। राष्ट्रीय पातळीवरील म्हणजेच केंद्रीय शासन यंत्रणेच्या कायदेमंडळाला संसद असे म्हटले जाते। त्यानुसार संसदेत राष्ट्रपती, लोकसभा व राज्यसभा यांचा समावेश असतो। राष्ट्रपती भारताच्या संसदेचे अविभाज्य घटक असतात, परंतु त्यांना संसदेच्या त्या ठिकाणी सभागृहात उपस्थित राहून विचारविनिमयात भाग घेता येत नाही। म्हणजे राष्ट्रपती हे जरी संसदेचे अविभाज्य घटक असले तरी त्यांना संसदेच्या सभागृहात उपस्थित राहून विचारविनिमयात भाग घेता येत नाही। हे महत्त्वाचं लक्षात ठेवायचं। संसदेच्या 2 सभागृहांना लोकसभा व राज्यसभा असे म्हटले जाते। त्यामध्ये लोकसभा ही भारतीय संसदेचे कनिष्ठ आणि प्रथम सभागृह आहे। म्हणजे भारतीय संसदेचे कनिष्ठ आणि प्रथम सभागृह म्हणजे लोकसभा। लोकसभा हे संसदेचे जनतेकडून थेटपणे निवडून येणारे सभागृह आहे, म्हणून लोकसभेला पहिले सभागृह असेही म्हणतात। लोकसभेच्या निवडणुकीसाठी भौगोलिक मतदारसंघ निर्माण केलेले आहेत। भौगोलिक म्हणजेच जिल्हावार किंवा असं भौगोलिक परिस्थितीनुसार त्या ठिकाणी मतदारसंघ निर्माण केलेले आहेत। लोकसभेची मुदत 5 वर्षांची असते। लोकसभेच्या निवडणुका दर 5 वर्षांनी होतात। लोकसभेच्या निवडणुका दर 5 वर्षांनी होतात। या निवडणुका सार्वत्रिक निवडणुका म्हणून ओळखल्या जातात। काही वेळेस 5 वर्षांची मुदत पूर्ण होण्याआधीच लोकसभा विसर्जित झाल्याची काही उदाहरणे आहेत। अशा वेळी घेतलेल्या निवडणुकांना मध्यावधी निवडणुका म्हणतात। म्हणजे जर 5 वर्षे पूर्ण व्हायच्या आत कधी जर निवडणूक घेण्याची वेळ आली यापूर्वी अनेक वेळा अशी वेळ आलेली आहे, तर अशा वेळी ज्या निवडणुका घेतल्या जातात त्याला मध्यावधी निवडणुका असे म्हणतात। मध्यावधी म्हणजेच 5 वर्षे पूर्ण होण्याच्या अगोदर। लोकसभा हे देशातील लोकांचे प्रतिनिधित्व करणारे सभागृह आहे। म्हणजे लोकसभेमध्ये देशातल्या लोकांचे प्रतिनिधी त्या ठिकाणी निवडून गेलेले प्रतिनिधी असतात, लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी असतात, म्हणून त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करणारे सभागृह म्हणून लोकसभेकडे पाहिले जाते। लोकसभेची सदस्य संख्या संविधानानुसार जास्तीत जास्त 552 असते। लक्षात ठेवायचा हा आकडा 552। आपल्या देशातील सर्व समाज घटकांना प्रतिनिधित्व मिळावे म्हणून अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांच्यासाठी आरक्षण देण्यात आले आहे। तसेच अँग्लो इंडियन समाजास पुरेसे प्रतिनिधित्व नसल्यास त्या समाजाच्या 2 प्रतिनिधींची नेमणूक त्या ठिकाणी राष्ट्रपती लोकसभेवर करू शकतात। या ठिकाणी अँग्लो इंडियन हा जो समाज आहे, अँग्लो इंडियन म्हणजे यामध्ये इंग्लंडमधील जे लोक आपल्या देशावर राज्य करायला आले होते आणि त्यांचे काही लोक या ठिकाणीच तसेच राहिले आणि ते इंडियन झाले नंतर, मग असा जो समाज आहे त्याला अँग्लो इंडियन समाज म्हणतात। मग त्यांच्यासाठी जर प्रतिनिधित्व नसल्यास पुरेसं तर त्या ठिकाणी 2 प्रतिनिधी राष्ट्रपती काय करतात, लोकसभेवर त्यांची नेमणूक करतात। आता राज्यसभा, भारतीय संसदेचे वरिष्ठ आणि द्वितीय सभागृह म्हणजेच राज्यसभा। भारताच्या संसदेचे राज्यसभा हे अप्रत्यक्षरित्या निवडून येणारे सभागृह आहे। आपण वरती पाहिलं की लोकसभा हे प्रत्यक्ष निवडून येणारे लोक लोकसभेच्या सभागृहामध्ये असतात आणि राज्यसभेमध्ये भारताच्या संसदेचे राज्यसभेमध्ये हे अप्रत्यक्ष निवडून येणारे सभागृह आहे। म्हणजे राज्यसभा भारतीय संघराज्यातील 28 जे घटक राज्य आहेत त्या घटक राज्यातील भारतामध्ये जे 28 घटक राज्य आहेत आणि 9 संघशासित प्रदेश आहेत
तर या 28 घटक राज्य आणि 9 संघशासित प्रदेशांचे प्रतिनिधित्व ही राज्यसभा करते. याचा अर्थ असा की राज्यसभेत घटक राज्यांचे प्रतिनिधी सदस्य म्हणून काम करतात. राज्यसभेचे एकूण सदस्य संख्या 250 आहे. आपण पाहिलं लोकसभेची एकूण सदस्य संख्या 552 होती. राज्यसभेची एकूण सदस्य संख्या ही 250 आहे, लक्षात ठेवायचं. यापैकी 238 सदस्य विविध घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातून निवडून येतात. राज्यसभेत प्रत्येक घटक राज्याची सदस्य संख्या सारखी नसते. लोकसंख्येच्या प्रमाणात त्यांना राज्यसभेत प्रतिनिधित्व असते. उरलेल्या 12 सदस्यांची राष्ट्रपती नेमणूक करतात. 238 सदस्य हे घटक राज्यामधून निवडून येतात आणि उरलेले 12 सदस्य हे राष्ट्रपती काय करतात, नेमणूक करतात. मग 12 सदस्य कोणाकोणातून असतात, तर साहित्य, विज्ञान, कला, क्रीडा आणि सामाजिक कार्य इत्यादी क्षेत्रातील कामाचा प्रत्यक्ष अनुभव असणाऱ्या किंवा त्यांचे विशेष ज्ञान असणाऱ्या व्यक्तींपैकी काहींची त्या ठिकाणी राज्यसभेवर नेमणूक केली जाते. राज्यसभेवर सदस्यांची निवड प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीने होते. राज्यसभेवर जे सदस्यांची निवड होते ती प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीने होते, लक्षात ठेवायचं. राज्यसभा हे कधीही एकत्रितपणे विसर्जित होत नाही. राज्यसभेची मुदत ही कधी एकत्रित संपत नाही, म्हणजे एकाच वेळेस ते सदस्य कधी निवृत्त होत नाहीत, म्हणून ते कायमस्वरूपी सभागृह मानले जाते. अर्थात दर 2 वर्षांनी मात्र दर 2 वर्षांनी काय होतं, राज्यसभेतील 6 वर्षाचा कार्यकाल पूर्ण केलेले 1/3 सदस्य निवृत्त होतात आणि पुन्हा तितक्याच सभासदांची निवड केली जाते. टप्प्याटप्प्याने मोजक्याच संख्येने सदस्य निवृत्त होत असल्याने राज्यसभा सतत कार्यरत असते. राज्यसभेची निवडणूक लढवणारी व्यक्ती ही भारतीय नागरिक असली पाहिजे आणि तिचे वय हे 30 वर्षे पूर्ण असले पाहिजे. राज्यसभेची निवडणूक लढवायला त्या व्यक्तीचं वय हे 30 वर्षे पूर्ण असलं पाहिजे आणि ती भारताची नागरिक असली पाहिजे. 30 वर्षे पूर्ण असल्यानंतर त्याला राज्यसभेला उभा राहता येतं. लोकसभा व राज्यसभा सदस्यांना खासदार म्हणतात. दोनही जे लोकसभाचे जे सदस्य असतात त्यांना पण आणि राज्यसभेच्या सदस्यांना पण या ठिकाणी आपल्या याच्यामध्ये खासदार म्हणतात. खासदार हे आपल्या मतदारसंघाचे प्रश्न, समस्या लोकसभेत मांडून हे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे निवडून आलेले खासदार काय करतात, तर त्या ठिकाणी लोकसभेमध्ये आपले प्रश्न मांडतात आपल्या मतदारसंघाचे आणि ते सोडवून घेण्यासाठी प्रयत्न करतात. मतदारसंघाच्या विकास कामासाठी त्यांना त्या ठिकाणी विकास निधी शासन देते. म्हणजे मतदारसंघामध्ये वेगवेगळे कामं करण्यासाठी या खासदारांना विकास निधी त्या ठिकाणी शासनाकडून मिळतो. आता संसदेची कार्ये. भारतीय संसदेच्या लोकसभा आणि राज्यसभा या 2 सभागृहांविषयी जाणून घेतल्यानंतर त्यांच्या कार्याचा आता आपण आढावा घेऊया. तर कायद्याची निर्मिती. लोकांचे हित आणि त्यांचे कल्याण साध्य व्हावे आणि संविधानातील उद्दिष्टांना प्रत्यक्षात आणता यावे म्हणून संसदेला अनेक नव्या कायद्यांची निर्मिती करावी लागते. त्याचबरोबर कालबाह्य झालेले कायदे रद्द करावे लागतात. काही कायद्यात योग्य ते बदल करावे लागतात. कायद्याच्या निर्मितीची प्रक्रिया संविधानाने स्पष्ट केलेली आहे. त्यानुसार संसद ही आपली प्राथमिक किंवा मुख्य जबाबदारी पार पाडते. कायदे तयार करण्याची. या ठिकाणी कायदे तयार करणे हे संसदेचं मुख्य काम आहे. संसदेची कार्ये. भारतीय संसदेच्या लोकसभा आणि राज्यसभा या 2 सभागृहांविषयी जाणून घेतल्यानंतर त्यांच्या कार्याचा आता आपण आढावा घेऊया. तर या ठिकाणी कायद्यांची निर्मिती. लोकांचे हित आणि त्यांचे कल्याण साध्य व्हावे आणि संविधानातील उद्दिष्टांना प्रत्यक्षात आणता यावे म्हणून संसदेला अनेक नव्या कायद्यांची निर्मिती करावी लागते. त्याचबरोबर कालबाह्य झालेले कायदे रद्द करावे लागतात. काही कायद्यात योग्य ते बदल करावे लागतात. कायद्याच्या निर्मितीची प्रक्रिया संविधानाने स्पष्ट केलेली आहे. त्यानुसार संसद ही आपली प्राथमिक किंवा मुख्य जबाबदारी त्या ठिकाणी पार पाडते. तर मंत्रिमंडळावर नियंत्रण. मंत्रिमंडळावर नियंत्रण ठेवण्यासाठी त्या ठिकाणी प्रधानमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळ संसदेतूनच निर्माण होते व ते संसदेचे त्यांच्यावर नियंत्रण असते.
नियंत्रणाचे विविध मार्ग संसदेला उपलब्ध असतात. संसदेला डावलून मंत्रिमंडळ कारभार करणार नाही हे पाहण्याची जबाबदारी संसदेवर असते. तर संविधान दुरुस्ती. तर भारताच्या संविधानात काही बदल करायचे झाल्यास संसद त्या संदर्भात निर्णय घेते. संविधानात दुरुस्ती करायचा प्रस्ताव महत्त्वाचा असतो. त्याच्या आवश्यकतेवर संसद चर्चा करून तो प्रस्ताव स्वीकारायचा की नाही हे ठरवते. भारताच्या संविधानात दुरुस्तीच्या पुढील पद्धती आहेत. 1. भारताच्या संविधानातील काही तरतुदी संसदेच्या साध्या बहुमताने बदलल्या जातात. तर 2. काही तरतुदींना मात्र संसदेच्या विशेष बहुमताची गरज असते, म्हणजेच 2/3 बहुमत असं त्याला म्हणतात. 3. तर काही तरतुदी संसदेचे विशेष बहुमत अधिक निम्म्यापेक्षा अधिक घटक राज्यांच्या मान्यतेने बदलायला जातात. म्हणजे या ठिकाणी विशेष बहुमत तर लागतंच, शिवाय निम्म्यापेक्षा जे अधिक घटक राज्य आहेत भारत देशामधील 28 पैकी म्हणजे आज जे 29 घटक राज्य आहेत त्यापैकी निम्म्यापेक्षा जास्त घटक राज्यांची मान्यता त्या ठिकाणी बदलायला लागते. आता लोकसभेचे अध्यक्ष. लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर पहिल्या बैठकीत लोकसभेचे सदस्य आपल्यापैकी एकाची अध्यक्ष म्हणून निवड करतात. मग या ठिकाणी आणि निवड केल्यानंतर काय करतात पहा, आणि एकाची उपाध्यक्ष म्हणून निवड करतात. लोकसभेचे कामकाज लोकसभा अध्यक्षाच्या मार्गदर्शनानुसार आणि नियंत्रणाखाली चालते. लोकसभा भारतीय जनतेचे प्रतिनिधित्व करते आणि अध्यक्ष लोकसभेचे प्रतिनिधित्व करतात. अध्यक्षपदावर निवडून आल्यानंतर अध्यक्षाने संपूर्ण सभागृहाचे कामकाज अतिशय निपक्षपातीपणे चालवायचे असते. लोकसभेच्या सभासदांना लोकप्रतिनिधी या नात्याने काही हक्क आणि विशेषाधिकार असतात. त्यांची जपणूक अध्यक्ष करतात. सभागृहाचे कामकाज सुरळीतपणे चालवणे, सभागृहाची प्रतिष्ठा राखणे, नंतर कामकाजाविषयक नियमांचा अर्थ लावून त्यानुसार ते चालवणे इत्यादी कामेही अध्यक्षांना करावी लागतात. म्हणजे अध्यक्षांना जे कामे करावी लागतात ते आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहेत की सभागृहाचे कामकाज सुरळीतपणे चालवणे त्यांचं काम आहे. सभागृहाची प्रतिष्ठा राखणे, कामकाजविषयक नियमांचा अर्थ लावून त्यानुसार ते चालवणे इत्यादी. आता राज्यसभेचे सभापती. जसे लोकसभेला अध्यक्ष असतात तसे राज्यसभेला सभापती असतात पहा. राज्यसभेचे संपूर्ण कामकाज सभापतीच्या नियंत्रणाखाली चालवले जाते. भारताचे उपराष्ट्रपती राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. मग राज्यसभेचे सभापती कोण असतं, तर ते भारताचे उपराष्ट्रपती हे असतात आणि ते पदसिद्ध सभापती असतात. राज्यसभा सभापतींनाही सभागृहात काम करावं लागतं. म्हणजे काय, तर सभागृहाची शिस्त राखणे, चर्चा घडवून आणणे, सदस्यांना बोलण्याची संधी देणे इत्यादी कार्य त्या ठिकाणी सभापती म्हणून, राज्यसभेचे सभापती म्हणून उपराष्ट्रपतींना करावी लागतात. आता संसद कायदे कसे तयार करते, तर आपल्या देशात संसदेला कायदे करण्याचा अधिकार देण्यात आला आहे, हे आपण अगोदरच पाहिले. कायदा तयार करण्यासाठी विशिष्ट पद्धत स्वीकारण्यात येते. त्या पद्धतीला कायदा निर्मितीची प्रक्रिया असे म्हणतात पहा. कायदा तयार करण्याच्या प्रक्रियेला कायदा निर्मितीची प्रक्रिया असे म्हणतात. मग कायद्याचा कच्चा मसुदा प्रथम तयार केला जातो. म्हणजे मसुदा म्हणजेच कायद्याची जी कच्ची मसुदा म्हणजेच माहिती एकत्रित केली जाते त्याला कच्चा मसुदा म्हणतात. या कच्च्या मसुद्याला किंवा आराखड्याला कायद्याचा प्रस्ताव किंवा विधेयक म्हटले जाते. मग त्या कच्च्या मसुद्यालाच काय म्हटलं जातं, तर विधेयक म्हटलं जातं किंवा कायद्याचा प्रस्ताव असं म्हटलं जातं. संसदेच्या सभागृहात सादर केली जाणारी विधेयके मुख्यतः 2 प्रकारचे असतात. मग हे असे विधेयके कोणकोणत्या प्रकारचे असतात, तर 2 प्रकारचे असतात. एक अर्थविधेयक असतं. अर्थ म्हणजेच ज्या ठिकाणी पैसा हा विषय असतो त्या विधेयकाचा म्हणजे अर्थविधेयक म्हणून उल्लेख होतो. आणि सर्वसाधारण विधेयक म्हणजे इतर प्रकारचे कायदे करण्यासाठी जे विधेयक असतात त्याला सर्वसाधारण विधेयक असे म्हणतात. विधेयकाचे कायद्यात रूपांतर होण्यासाठी ते पुढील प्रक्रियेमधून जावे लागते पहा. तर त्याचं पहिलं वाचन होतं. तर पहिलं वाचन कोण करतं पहा, संबंधित खात्याचा मंत्री किंवा संसद सदस्य विधेयक सादर करतो व विधेयक त्या ठिकाणी मांडताना त्याचे स्वरूप थोडक्यात स्पष्ट करतो. म्हणजे तो मंत्री किंवा जो सदस्य असतो
तो काय करतो, त्याचं स्वरूप त्या विधेयकाचं थोडक्यात स्पष्ट करतो. यास विधेयकाचे पहिले वाचन असे म्हणतात. मग दुसरे वाचन. आता दुसऱ्या वाचनाचे 2 टप्पे असतात. पहिल्या टप्प्यात विधेयकातील उद्दिष्टांवर चर्चा होते. या ठिकाणी पहिल्या टप्प्यामध्ये काय होतं, विधेयकातील जे उद्दिष्ट असतात त्याच्यावर चर्चा होते. सभागृहातील सदस्य विधेयकाबद्दल आपले मत व्यक्त करतात. विधेयकाचे समर्थक विधेयकाच्या बाजूने मत मांडतात, तर विधेयकाला विरोध करणारे जे विरोधक असतात ते विधेयकातील उणिवा व दोष स्पष्ट करतात. सभागृहात विधेयकावर चर्चा झाल्यानंतर गरज भासल्यास ते विधेयक सभागृहाच्या एका समितीकडे पाठवले जाते. म्हणजे चर्चा झाल्यानंतर, उणिवा दोष स्पष्ट झाल्यानंतर ते विधेयक चर्चा झाल्यानंतर त्या ठिकाणी एका समितीकडे पाठवले जाते. विधेयक निर्दोष व्हावे म्हणून सूचना व दुरुस्त्या सुचवणारा अहवाल समिती सभागृहाकडे पाठवते. मग समिती काय करते, तर त्या विधेयकाचा अभ्यास करून त्यामध्ये काही सूचना व दुरुस्त्या करण्याचा अहवाल ती त्या सभागृहाकडे पाठवते. त्यानंतर दुसऱ्या वाचनाच्या दुसऱ्या टप्प्यात सुरुवात होते. म्हणजे दुसरं वाचन पुन्हा डबल होतं. या टप्प्यात विधेयकावर कलमवार चर्चा होते. कलमवार म्हणजेच मुद्देसूद चर्चा होते. सदस्य दुरुस्त्या सुचवू शकतात आणि त्यानंतर त्यावर सभागृहात मतदान घेतले जाते की याला विधेयकात म्हणजे कायद्यात रूपांतर करायचं का नाही. मग त्या जे समर्थक असतात ते त्या विधेयकाच्या बाजूने मतदान करतात आणि ज्यांचा विरोध असतो ते विरोधाच्या बाजूने मतदान करतात. मग त्यानंतर तिसरे वाचन होतं. तिसऱ्या वाचनाच्या वेळी विधेयकावर पुन्हा थोडक्यात चर्चा होते. विधेयक मंजूर करण्याच्या ठरावावर मतदान होते आणि शेवटला काय होतं की विधेयक मंजूर करायचं का नामंजूर करायचं त्यावर त्या ठिकाणी मतदान घेतलं जातं. विधेयकास आवश्यक बहुमताची मंजुरी मिळाली तर सभागृहाचे विधेयक संमत केले असे मानले जाते. म्हणजे आवश्यक बहुमत जर विधेयकाच्या बाजूने मतदान झालं तर ते विधेयक सभागृहाने काय केलं, संमत केलं, म्हणजेच मंजूर केलं असं मानलं जातं. संसदेच्या दुसऱ्या सभागृहातही विधेयक वरील सर्व प्रक्रियामधून जाते. मग संसदेचं दुसरं सभागृह म्हणजे कोणतं, तर राज्य सभागृह आहे की नाही. पहिलं लोकसभागृह, दुसरं राज्य सभागृह. या सभागृहात सुद्धा अशाच प्रकारची विधेयकाची ही प्रक्रिया पार पडते. दोन्ही सभागृहांनी विधेयकास मंजुरी दिल्यानंतर ते जे विधेयक आहे ते राष्ट्रपतीच्या संमतीसाठी पाठवले जाते राष्ट्रपतींकडे. मग केंद्रात लोकसभा व राज्यसभा यांच्यात विधेयकाबद्दल मतभेद झाल्यास, जर या विधेयकाबद्दल लोकसभा आणि राज्यसभेचं जर मतभेद झालं, म्हणजे एक विधेयक समजा लोकसभेने मंजूर केलं आणि तेच विधेयक राज्यसभेने जर नामंजूर केलं, म्हणजे याला म्हणायचं मतभेद झाले, तर त्या ठिकाणी आपण काय करणार, मतभेद झाल्यास दोन्ही सदनांच्या संयुक्त अधिवेशनात विधेयकाचे भवितव्य ठरवते. मग दोन्ही सदन म्हणजेच लोकसभा आणि राज्यसभा यांचं एकत्रित अधिवेशन बोलवलं जातं आणि त्या ठिकाणी मग अधिवेशनात त्या विधेयकाचे भवितव्य ठरवते. म्हणजेच त्यावर चर्चा होऊन पुन्हा त्या ठिकाणी त्याला मंजुरी दिली जाते किंवा ते फेटाळलं जातं. राष्ट्रपतींच्या संमतीदर्शक स्वाक्षरीनंतर विधेयकाचे रूपांतर कायद्यात होते व कायदा तयार होतो. या ठिकाणी अशा प्रकारे आपल्या देशातील कायदा निर्मिती होते हे आपण या ठिकाणी समजून घेतलेलं आहे. शोधा पाहू. घटक राज्यांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात लोकसभेतील जागा मिळतात. निवडणुकीसाठी प्रत्येक राज्याचे भौगोलिक मतदारसंघात विभाजन केले जाते. मतदारसंघाची लोकसंख्या साधारणतः सारखीच असते. विविध घटक राज्यांना लोकसभेत किती जागा आहेत हे आंतरजालाच्या म्हणजेच इंटरनेटच्या माध्यमातून शोधा. उदाहरणार्थ महाराष्ट्रासाठी त्या ठिकाणी 48 जागा आहेत. तर मग गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, गोवा आणि उर्वरित राज्ये यांना लोकसभेच्या किती जागा आहेत हे तुम्ही इंटरनेटवरून त्या ठिकाणी शोधायचं आहे. पहा मेरी आणि राधिका, रणवीर या मुलांचं या ठिकाणी एक संभाषण दिलेलं आहे. तर त्या ठिकाणी मेरी काय म्हणते पहा, मी 10वी उत्तीर्ण झाल्यानंतर लोकसभेची निवडणूक लढवू शकते का. तर राधिका म्हणते नाही, तू 18 वर्षाची झालीस की तुला मतदान करता येईल पण निवडणूक नाही लढवता येणार. मग रणवीर म्हणतो, अरे तुम्हाला माहीत आहे ना की लोकसभेची निवडणूक लढवायची असेल तर वयाची 25 वर्षे पूर्ण असावी लागतात. म्हणजे
लोकसभेची जर निवडणूक लढवायची असेल तर आपल्याला वयाची 25 वर्षे पूर्ण असावी लागतात. मग शबाना म्हणते, आपल्या शेजारच्या देशातील व्यक्तीने लोकसभेची निवडणूक लढवायची ठरवले तर त्याला लढवता येईल का? तर मुस्कान म्हणते, ते कसे शक्य आहे? ती व्यक्ती भारताची नागरिक आहे का? नाही. म्हणजेच भारताची नागरिक ही व्यक्तीच फक्त आपल्या देशाची निवडणूक लढवू शकते. प्रणव म्हणतो, समजा मला केरळमधून निवडणूक लढवायची आहे, ते तरी शक्य आहे का? तर राधिका म्हणते, हो, कारण आपले शिक्षक म्हणाले की लोकसभेसाठी कोणत्याही राज्याच्या मतदारसंघातून निवडणूक लढवता येते. म्हणजे पहा, तर आपल्याला आपलं जरी राज्य महाराष्ट्र असलं तरी आपल्याला कोणत्याही राज्यामधून लोकसभेसाठी उभा राहता येतं. मृणाल म्हणतो, वय, नागरिकत्व यासंबंधीच्या अटी समजल्या, पण निवडणूक लढवण्यास अपात्र कोणाला समजायचे का? म्हणजे अपात्र म्हणजे कोण निवडणूक लढवू शकत नाही मग? तर मेरी म्हणते, पात्रतेप्रमाणेच अपात्रतेच्याही काही अटी असणारच. चला आपण आपल्या शिक्षकांकडूनच समजून घेऊया. तर अपात्र कधी समजला जातो, कोणाला निवडणुकीला उभा राहता येत नाही, हे तुम्ही शिक्षकाच्या मदतीने त्या ठिकाणी शोधा. कायदे कालबाह्य झाले म्हणून रद्द करण्यात आलेल्या कायद्यांची काही उदाहरणे तुम्ही देऊ शकाल का? उदाहरणार्थ संस्थानिकांचे तनखे, नंतर त्या ठिकाणी जे मोठमोठाल्या पदव्या दिल्या जात होत्या त्या ठिकाणी रद्द केलेल्या आहेत. असं आणखी काही रद्द केलेलं तुम्ही त्या ठिकाणी शोधायचं आहे. आता हे समजून घ्या, लोकसभा व राज्यसभा या दोन्ही सभागृहांना सारखे अधिकार आहेत, पण त्याचबरोबर काही अधिकार असे आहेत की जे लोकसभेला आहेत पण राज्यसभेला नाहीत. उदाहरणार्थ कराविषयीचे म्हणजेच प्रस्ताव पैशाशी संबंधित असतात. पैशाशी संबंधीचे प्रस्ताव आर्थिक मानले जातात व असे सर्व प्रस्ताव केवळ लोकसभेत मांडले जातात व तेथेच ते मंजूर होतात. राज्यसभेला या संदर्भात फार मर्यादित अधिकार आहेत, म्हणजे कमी अधिकार आहेत राज्यसभेला पैशाच्या संदर्भातले. काही अधिकार राज्यसभेला आहेत पण लोकसभेला नाहीत. असं पण आहे की काही अधिकार राज्यसभेला आहेत पण लोकसभेला नाहीत. उदाहरणार्थ राज्यसूचीतील एखाद्या विषयावर राष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने संसदेने कायदा करावा असे वाटल्यास तसा ठराव राज्यसभेला संमत करता येतो. तो ठराव लोकसभेला संमत करता येत नाही. जाणून घ्या. पहा, दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात अर्थमंत्री देशाचे अंदाजपत्रक लोकसभेत सादर करतात. म्हणजे दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या दिवशी पहा, आपल्या देशाचं जे पुढील वर्षासाठीचं जे अंदाजपत्रक असतं ते आपल्या देशाचे अर्थमंत्री जे असतात देशाचे ते लोकसभेत त्या ठिकाणी सादर करतात. राज्याच्या विधिमंडळातही कायदे करताना संसदेसारखीच पद्धत स्वीकारली जाते. राज्य विधिमंडळाने मंजूर केलेल्या विधेयकावर राज्यपालांची संमतीदर्शक स्वाक्षरी झाली की विधेयकाचे रूपांतर कायद्यात होते. म्हणजे जसं संसदेत राष्ट्रपतीची सही झाली की त्याचं कायद्यात रूपांतर होतं, तसंच राज्याच्या विधिमंडळामध्ये त्या ठिकाणी राज्यपालाची सही झाली की तो राज्याचा कायदा म्हणून त्या ठिकाणी त्याचं रूपांतर होतं.